प्रकरण 5 संपन्न बाकू. सोव्हिएत संघराज्यात बाकू शहराचा चौथा क्रमांक आहे. पहिले मॉस्को, दुसरे लेनिनग्राड, तिसरे खार्कोव आणि चौथे बाकू असा तो क्रमांक लागतो. आम्ही पोहोचलो त्याच रात्री 9 वाजता. हमीद साहेब, माझे अजीज, ते येऊन म्हणाले, चला थोडं बाकू पाहून येऊ. बाकूतील आल्हाददायी वातावरणात आमचा थकवा केव्हाच दूर झाला होता. आम्ही लगेच निघालो. बाकू शहराच्या पुढे कास्पियन समुद्र आणि मागे एक उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीवर कॉम्रेड किरोव यांचा पुतळा समुद्राकडे हात रोखून उभा आहे. जणू ते भाषण करीत आहेत की अझरबैजान ह्या कास्पियन समुद्रात तेल रूपी अपार संपत्ती दडली आहे, ती बाहेर काढा. त्या पुतळ्याच्या पायाजवळून संपूर्ण बाकू नगरी दिसते. ती पाहून असं वाटते की आकाशातील इंद्रधनुष्य मानवानं वाकवून जमिनीवर अंथरले असून त्याचंच नाव बाकू ठेवले आहे. इतकं ते शहर अप्रतिम सुंदर दिसते आहे. नि मन थक्क होऊन जाते. परत फिरताना हमीद साहेबांनी मला विचारले, शाहीर अजीज, कसं दिसतंय बाकू? तुम्ही श्रीमंत आहात, मी उत्तर दिले. पण ते त्यांना रुचले नाही. ते नाराज होऊन म्हणाले, तुम्ही आम्हाला श्रीमंत म्हणू नका. तुम्ही आम्हाला आजाद म्हणा. तुम्ही आजाद आहात म्हणजेच तुम्ही वैभवशाली आहात आणि म्हणूनच श्रीमंत आहात. मोठा विचार आहे. मी परत एकदा रिपीट करतो. तुम्ही आजाद आहात म्हणजेच तुम्ही वैभवशाली आहात आणि म्हणूनच श्रीमंत आहात. या माझ्या खुलाशाने ते हसले आणि ऐकू लागले. मी म्हणालो, मॉस्को पहावं संध्याकाळी, लेनिनग्राड पहावं दिवसा, स्टॅलिनग्राडचा मर्दपणा युद्धात आणि बाकूचे सौंदर्य रात्री इथे उभं राहून पहावं, असं माझं मत झालंय. या माझ्या मतावर हमीद साहेब फार फार खुश झाले. अझरबैजान हा कवींचा देश असल्यामुळे माझे वरील विधान त्यांना इतकं आवडलं की हमीद साहेबांनी तर लगेच पाठ केलं आणि ते विधान दुसऱ्या दिवशी रेडिओवर मलाच ऐकू आलं. बाकू या शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो, असं मला सांगण्यात आलं. तेव्हा ही आग इतकी सुंदर कशी, याचं मला आश्चर्य वाटलं. बाकू शहराच्या आसपास हजारो तेलांच्या विहिरी आहेत. तेल म्हणजे आग. यावरून कदाचित त्या शहराला आग बाकू असं नाव दिलं असावं. बाकूच्या परिसरात अनेक नवे हजारो तेल विहिरी आहेत. त्यापैकी काहींचं वय 100 वर्षाचं तर काहींचं 10 वर्षाचं आहे. त्यापैकी काही 2.5 मैल खोल आहेत. 2.5 मैल खोल. जमिनीच्या पोटातून अपरंपार तेल काढून हा देश संपन्न होत आहे. जमिनीतून तेल काढण्यात या देशाची माणसं कुशल आहेत. आता तर त्यांनी सागरावर चढाई आरंभली आहे. निसर्गाशी दारुण संघर्ष सुरू केला आहे. कास्पियन सागरावर कित्येक मैल आत जाऊन त्यांनी सागरावर एक लहानसं शहरच वसवलं आहे. त्या शहरापर्यंत सागरावरून मार्ग काढला आहे आणि त्या मार्गानं त्या नगराचे जगाशी संबंध जोडून एक नवे आश्चर्य प्रस्थापित केले आहे. त्या कास्पियन सागरावरील शहरात राहणारे लोक पाण्याचा अंत घेऊन मग त्या सागराखाली बेरंगी मारून सागराखालचे तेल काढीत आहेत.
आणि ते तेल सागरातून निघून सरळ एका नळानं योग्य स्थळी पोहोचवत असते. परंतु या कार्यात या लोकांना निसर्गाशी भयंकर असा संघर्ष करावा लागत असून कित्येक वेळी प्राणही द्यावे लागतात. आणि ती माणसे कसलीच कुचराई करीत नाहीत. खवळलेल्या कास्पियन समुद्राचा सर्व साधनांनिशी प्रतिकार करून निसर्गावरचे आपले प्रभुत्व कायम राखतात. म्हणूनच आज अझरबैजान लोकांचे जीवन सुखीनी समृद्ध झाले आहे. शिक्षण तर त्यांचा स्थायी भावच आहे. बाकूत आम्ही एका मशिदीत शिरलो तेव्हा काजी साहेबांनी आमचं स्वागत केलं. सोव्हिएत देशात धार्मिक विद्येला बंदी असते असा जो खोटा प्रचार रूढ आहे त्यात बाकूत उत्तर मिळते. त्या ठिकाणी कित्येक अझरबैजानी येऊन नमाज पढून जातात. निघते वेळी काजी साहेबांनी भारतीय मुसलमानांना अभिवादन सांगा अशी विनंती केली. तिचा सादर स्वीकार करून आम्ही निरोप घेतला. त्याच दिवशी आम्ही अझरबैजान सुप्रीम सोव्हिएतच्या अध्यक्षांची भेट घेतली. त्या आलिशान इमारतीत प्रवेश करताच एका रेड आर्मीने खाडकन सॅल्यूट ठोकला. तसा मी हसलो, कारण माझं मला नवल वाटलं. कुठं मी आणि कुठं अझरबैजान. मी सुप्रीम सोव्हिएतचे अध्यक्ष अत्यंत प्रेमळ, नम्र आणि विद्वान आहेत. त्याने अगदी हृदयापासून आमचे स्वागत केलं. मग बोलणं सुरू झालं. माझ्या सोव्हिएत दौऱ्यात मी कोणाला कसलाच प्रश्न विचारित नसे, मात्र रशियन माणसाचा प्रत्येक शब्द मी टिपून घेत होतो. आमच्या लखनौच्या पुष्कराजने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही अझरबैजानचे अध्यक्ष? तुम्ही सोव्हिएत संघाच्या अध्यक्षांना कोणत्या भाषेत पत्र लिहिता? हा प्रश्न ऐकून हसून ते म्हणाले, मला रशियन आणि अझरबैजान या दोन्ही भाषा येतात. आणि आमच्या अध्यक्षांना अझरबैजान भाषा येत नसेल तर मग मी त्यांना अझरबैजान भाषेत पत्र लिहून त्यांचं काम सोपं होईल का अवघड होईल? रशियन माणूस आपलं काम आपणहून अवघड करीत नाही. दुसऱ्या दिवशी बाकूपासून 180 किलोमीटरवर असलेले एक सामुदायिक शेत पाहायला निघालो. मार्गात आम्ही अनेक खेडी पाहिली. आता सोव्हिएत संघराज्यात संघटित चमत्कार झाला असून खेडे आणि शहर यात कसलेच अंतर उरले नाही. खेडी आता शहरांचा दर्जा घेऊन बसली आहे. ती लहान असतात आणि तेथील लोक शेतावर काम करतात, म्हणून त्यांना खेडं म्हणावं लागत आहे. एवढंच. आमची मोटर एका नदीच्या पात्रात उतरली होती. ती नदी घनदाट झाडीतून गेली होती आणि पाणी वाळूबरोबर वाहत होतं. मध्ये वाळूचा एक ढीग होता आणि एक माणूस त्या ढिगावर उताना पडला होता. त्याचा पोशाख अगदीच मळकट दिसत होता. त्याला पाहताच माझी खात्री झाली की हा एक दरिद्री आणि दुर्दैवी माणूस मरून पडला आहे. मी लगेच मोठा थांबून बाहेर पडलो. समाजवादी देशात तो मला पहिला दरिद्री आणि बेवारशी दिसला. मी हमीद साहेबांना त्याचं कारण विचारताच सर्वच मोटारी बाहेर पडून त्या इस्माला हाक मारू लागले, पण तो हू का चू करीत नव्हता. त्याच्या सभोवती पाण्याची धार वाहत असल्याने त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं आणि तो तेथून हलत नव्हता. मग मोठी आरडाओरड केली, पण यश आलं नाही. हा माणूस नक्की मेला असावा अशी माझी खात्री झाली. मग शेवटचा उपाय सुरू झाला. आमच्या बरोबरीचे सर्व पाहुणे त्या उतान्याला वाळूचे खडे मारू लागले. म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर दगडफेकीला आरंभ झाला. परंतु कोणाचाच दगड त्याला लागत नव्हता आणि तो गप्प पडला होता. अखेर कुबाच्या मेयरना यश आलं आणि त्या दगड जाऊन नेमका त्याच्या पोटावर बसला. तसा तो चटकन उठला आणि आपण बेवारशी मेलो नाही याची त्याने ग्वाही दिली आणि माझा भ्रम दूर झाला.
तू का पडलायस? मेयरने विचारले. तेव्हा उजव्या हाताचा अंगठा तोंडाला लावून तो म्हणाला, सकाळीच थोडी घेतली आहे आणि ऊन पडलाय म्हणून निवांत पडून आराम करतोय. हे ऐकून तो भयंकर आराम पाहून मी भानावर आलो. त्या आराम करणाराच्या अंगावरची मळकी कापडं भलतीच महागडी आहेत हे मला नंतर कळून आलं. तो सामुदायिक मळा पाहून झाल्यावर मी एका दुमजली घरात शिरलो. माझ्या मागून सर्वच मंडळी आली. ते एका शेतकऱ्याचे घर होते. तिथे 10 माणसं राहत होती. त्यापैकी 5 शेतावर काम करीत होती आणि 5 मुलं शाळा शिकत होती. या घरात मला 2 रेडिओ, 1 टेलिव्हिजन आणि 1 टेलिफोन दिसला. प्रत्येकाची निराळी खोली, पलंग, गाद्या, आरसे वगैरे पाहून मला आमच्या इकडच्या जुन्या सरदारच्या ऐश्वर्याची आठवण झाली. रशियात मला सर्वत्र असाच अनुभव आला. कुठेही जीवनात विसंगती दिसली नाही. सर्वत्र जीवन एका पातळीवर उभं आहे आणि सारखं फुलत आहे. या दौऱ्यात मी विमान, रेल्वे, मोटार आणि पाय या सर्व साधनांचा वापर केला आणि तो महान देश पाहिला. मला आनंदी, स्वच्छंदी, नम्र आणि शहाणी माणसं भेटली. ताश्कंद ते बाकू हे अंतर फार मोठे आहे आणि ते अंतर कापीत मी जात होतो. परंतु मला एक दुर्बल, लिकामी, भिकारी, उपाशी, आळशी असा माणूस दिसला नाही. याचं कारण समाजवाद. कॉम्रेड लेनिन तिथे समाजवादी दुनिया निर्माण केली आहे. ती मला स्वप्नसृष्टीसारखी भासत होती आणि स्वप्नसृष्टीत माझे भ्रमण सुरू होते. रशियन माणूस भरपूर खातो आणि फार चवीनं उशीर खातो, परंतु पितो. तिथे पाणी पित नाही. तो भरपूर आराम करतो कारण तो भरपूर काम करतो. काम करणे हे त्याचे आद्य कर्तव्य असतं. श्रम हाची तिथे धर्म आहे आणि रशियन मानव तो धर्म काटेकोर पाळतो आणि त्यातच त्याच्या प्रगतीचे गमक आहे. तो जितकं प्रेम कारखान्यावर करतो अगदी तितकंच प्रेम तो आपल्या कलेवर करतो. रशियन माणूस भलताच कलाप्रिय आहे. याची प्रचिती मला मॉस्कोतील प्रख्यात बोल्शेव्हिक थिएटरात आली. तिथे मी दगडाचे फूल हा ऑपेरा पाहिला. त्यावेळी थिएटरात एकही जागा रिकामी नव्हती. प्रेक्षकांनी ते नाट्यगृह भरलं होतं आणि त्यांच्यासमोर 200 कलावंत एकाच वेळी रंगमंचावर सूत्रबद्ध काम करीत होते. 200 वादकांचा ताफा संगीताचे स्वर निर्माण करून वातावरण भरून काढीत होते. संगीतानं इंद्रधनुष्य निर्माण केले होते. प्रत्येक अंकाला संगीत दिग्दर्शकाचे प्रदीर्घ टाळ्याने स्वागत होत होतं. रशियन माणूस नुसतेच कष्ट करीत नसून कलेची कदरही करतो. याचाच अर्थ त्याचे जीवन सर्व दृष्टीने सफल आणि समृद्ध झाले आहे. मॉस्को, लेनिनग्राड, स्टालिनग्राड व बाकू या शहरात मला मुळीच विसंगती दिसली नाही. मात्र वैशिष्ट्य, रचना निराळीनी आगळी वाटली. 3 दिवस बाकू पाहून नंतर त्या महान बाकूचा अझरबैजान राजधानीचा निरोप घेतला. तेव्हा माझे पाहुणे अजीज हमीद साहेब मला सोडत नव्हते. ते गंभीर आणि दुःखी दिसत होते. मी मनात मुक्त झालो होतो.